नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुविधास किचनमध्ये। आज आपण शिऱ्याची रेसिपी बघणार आहोत। तर लागणारं साहित्य आपण बघूया। पहिला 1 वाटी रवा घेतलाय, त्याच वाटीने तेवढीच वाटी त्याच्याने साजूक तूप घेतलेलं आहे आणि ही पण वाटी त्याच मापाची आहे। तर तेवढी साखर घेतलेली 1 वाटी आणि थोडी वेलची पावडर। तर आपण आता रवा भाजून घेऊया। आपण रवा भाजून घेऊ गोल्डन होईपर्यंत, सोनेरी रंग होईपर्यंत रवा भाजून घेऊ पुन्हा। 4 वाटी पाणी घेऊया आपण। इथं पाणी गरम करत ठेवूया, तोपर्यंत इकडे आपला रवा भाजतोय। 4 वाटी पाणी घेतलेलं आहे, तोपर्यंत इथं गरम होतंय। इकडे आपण रवा भाजूया। आपला रवा आता गोल्डन झालेला आहे, गोल्डन भाजून झालेला आहे। आता आपण तूप टाकून थोडंसं भाजून घेऊया अजून। पावणा वाटी टाकूया। घट्ट होता ना, तर पावणा वाटी बस झाला आपल्याला। तूप पावणा वाटी आपल्याला बस होतो। पातळ तूप असलं तर पावणा वाटी घ्यायचं, घट्ट असलं तर पावणा वाटी, नाही तर मग 1 वाटी घ्यायचं। पावणा वाटी बस झालं आपल्याला। मस्त असं लालसर भाजून घ्यायचं। थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूया आपण, काजू बदाम, वेलची पावडर टाकूया 1 चमचा। मिक्स करून घेऊया। पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपल्याला थोडं थोडं पाणी करून ह्याच्यामध्ये ओतायचं आहे। थोडं थोडं करून पाणी ओतायचं, ढवळत राहायचं सारखं, गुटल्या नको व्हायला म्हणून। मस्त शिरा गोल्डन झाला ना, फुलून येतो एकदम। आता वरून झाकण द्यायचं। 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया। आता आपण बघूया, 5 मिनिटं झालेले आहेत। हे बघा, झालं ना। तर वरून आपण साखर टाकूया। साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता। कमी पाहिजे, कोण शुगरवाला असेल तर कमी पण घालू शकता तुम्ही। तर थोडं ब्राऊन भाजलं ना रवा की मस्त कलर येतो बघा। परत एकदा झाकण ठेवूया आपण 5 मिनिटासाठी। मग आपला शिरा किती छान झालेला आहे, मस्त कलर आलाय। एकदम मऊ लुसलुशीत असा शिरा झालेला आहे आपला। शिरा आपला रेडी झालेला आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।